आणि पुढचा आपला जरा गोडा पदार्थ आहे. काय नाव आपल्या पुढच्या पदार्थाचं? रताळ्याची फेणी. रताळ्याची फेणी. ही कुठे शिकलीत तुम्ही? ही मी माझ्या थोरल्या बहिणीकडनं शिकली. बर. माझी थोरली बहीण खूप सुगरण आहे. ओके. रजनी भट. हा, साहित्य सांगता मला त्याचं काय काय? हा रताळ्याचा खीस, साजूक तूप, पिठी साखर, हा सगळी ड्रायफ्रुट्स त्याच्याशी भरड केलेली आहे, जाडसर पावडर, ओके. आणि वेलदोड्याची पूड, आणि नंतर सजावटीसाठी काजू आणि बदाम. नक्की काजू आहे का? बघा ना. खरंच की काजू आहे. चला, साहित्य बघितलेलं आहे. हे रताळा किसताना तुम्ही काय शिजवून घेतलंय का काय केलेलं आहे? रताळ्याची सालं काढली, नंतर खिसणीवर खिसलं ते. That's बस. it. हो, बाकी संपलं. मग त्यात काही केलेलं नाही. काहीही नाही. साहित्य बघितलंय. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं मला सांगा पहिलं. आता पॅन तापवलेला आहे, पण हा साजूक तूप जरा 1-3 चांगले चमचे घाल. मोठे काय हे चालतील? घाला, बघूया. म्हणजे छान असं ते चुरचुरीत झालं पाहिजे कारण. ओके. हा, अजून घाला 1 तुम्ही चमचा. अगदी खरे खवय्ये आहेत. हा हा हा. 3च्या जागी 4 टाकले तरी हरकत नाही. पदार्थ होत व्हायला पाहिजे. झालं होतं? हो हो हो. बस जरा हे तापू दे तूप. थोडा मोठा करू? हो चालेल. आपण खीस घेतलाय. अच्छा, हा तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर थापणार आहात? हा बस. अरे हे झटपट दिसतंय म्हणजे काम. अगदी मैत्रिणी आल्या, कुणी आलं, बोलता बोलता किचन मध्ये करता येईल असं आहे. तर ते सेट फक्त छान करायचं. हे आपलं तिखट सुद्धा करता येईल ना? हो येईल थोडी ना. मिरची तिखट बिकट सरकवलं अगदी. असं सरकवलं की तिखट होईल. लसूण, मिरची, जरा कोथिंबीर, जिरं घातलं की तिखटाचं करता येईल. ओके. आणि मग ते तेलात करायचं. मात्र हे असं जरा प्रेस करून घ्यायचं, आणि जरा ते एकमेकाला चिकटलं पाहिजे. ओके. हा, आपण ह्याने आता जरा बघायचं झालाय ना. काय परिस्थिती आहे? हो सगळ्या काढा सुटलेला पाहिजे. हो. हेच जरा इथे सुगरणीचं काम आहे, बाकी सोपं आहे. अच्छा. जमलं. हा, म्हणजे एकमेकाला चिकटलं की टेन्शन गेलं. बस बस. हा, हे चुरचुरीत छान झालेलं आहे. ओके. हा. ओके. आता मस्तपैकी ह्याच्यात पिठी साखर घालायची. खूप नाही आहे, अशी दाबून दाबून फार निघाला. अशी तुम्हाला जर तिखट करायचं असेल ना, पिठी साखरच्या ऐवजी तुम्ही लसणाची चटणी सुद्धा टाकू शकता. आता ही ह्याची पावडर घातली, सगळ्या ड्रायफ्रुट्सची, आणि वेलदोड्याची पावडर घातली. आणि त्यानंतर मग बेदाणा काय म्हणतो, काजू, काय पिस्ते, काजू, बदाम पाहिजे घरात जे अवेलेबल असतील ते. अगदी मस्त पैकी. आणि मग खायला सुरुवात करायची. अगदी मस्त. मुलं तर काय असं ठेवत नाही, लगेच उडवतात अक्षरशः. तुम्ही पेन वगैरे उडवू नका, हातात घ्या आणि लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. रताळ्याची फेणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रताळ्याचा किस, साजूक तूप, पिठी साखर, ड्रायफ्रुट्सची भरड, वेलची पूड आणि अख्खे ड्रायफ्रुट्स. कृती: प्रथम पॅन मध्ये साजूक तूप गरम करावं, त्यावर रताळ्याचा किस परतून घ्यावा, फेणी दोन्ही बाजूनी परतून घ्यावी, त्यावर पिठी साखर, ड्रायफ्रुट्सची भरड आणि वेलची पूड घालावी, वरून ड्रायफ्रुट्सचं गार्निशिंग करावं.